विरारच्या नारंगी ब्रिजचा नुकताच उद्घाटन करण्यात आला होता आणि त्या उद्घाटनानंतर आता अपघाताची मालिका जी आहे ती वाढतच चालली आहे। मी सध्या उभा आहे विरारच्या नारंगी बायपास ब्रिजवर आणि आपण पाहू शकता का माझ्या मागच्या साईडला एक फोर व्हीलर आहे ती एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला ही डिवाइड होऊन आली आणि दुसऱ्या गाडीला म्हणजे दुचाकीला आणि चार चाकीला ही धडक दिली आणि त्या चार चाकीमध्ये देखील तिघ जण सवार होते त्या गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यानंतर ह्या संपूर्ण घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर ह्या चौघांना हे संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ह्या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक नागरिक आपल्या बरोबर होते। ही पूर्ण घटना त्यांनी जी आपल्याबरोबर त्यांच्याशी बातचीत काय आपल्याला आणि काय म्हटले हा अपघात कशा प्रकारे घडलाय आणि काय माहिती घेतली? माझं नाव दिनेश आयरे आहे। ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी जस्ट मी इथे पोहोचलो। या गाडीमध्ये 4 लोक होती। खरं तर हा जो ब्रिज बनवला आज या ब्रिजला 1 महिना झाला ओपनिंग होऊन। या ब्रिजचं एवढा अर्धवट काम असताना ब्रिजचं थाटामाटामध्ये ओपनिंग केलं आणि हे काम आजही 1 महिना पूर्ण झाला तरी या ब्रिजचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं नाहीये। या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी सांगितलं ब्रिज चालू करा म्हणून जबरदस्तीने रातोरात सगळं चालू केलं आणि आज त्यांच्या ह्या आडमोठेपणाच्या धोरणामुळे आज लोकांचे बळी जात आहेत। खरं तर ही बाजूला जी कार आहे ही कार विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे येत असताना या ठिकाणी हा एक टर्न दिलेला आहे। या टर्नच्या ठिकाणी पूर्ण जो कंट्रोल आहे हा प्रत्येक गाडीचा ढासळतोय कारण त्यांना ते कळत नाहीये। ईस्ट वरून वेस्टला येत असताना लोकांनासाठी रस्ता सरळ असेल पण पुढे आल्यानंतर तो टर्न घ्यावा लागतोय। ही गाडी आल्यानंतर ह्या पलीकडून त्यांना कंट्रोल न झाल्यामुळे 3 पलटी खाल्ल्या आणि पलटी घालून इकडे त्याच्यामुळे 2 गाड्या ज्या आहेत एक अर्टिगा कार आहे टुरिस्टची आणि एक टेम्पो आहे। त्या टेम्पोचं नुकसान झालं। त्या गाडीमध्ये 4 जण होते त्यातल्या पोलिसांनी त्यांना संजीवनी हॉस्पिटल नेले। एकाच्या हाताला लागले। बाकीची परिस्थिती आहे ही बऱ्यापैकी आहे। परंतु हे वारंवार का घडतंय मी वारंवार विरार महानगरपालिकेचे महापौर असतील अनेक अधिकारी आहेत त्यांच्याशी सांगितले की त्यांना तुम्ही जे हायवेला पट्टे असतात असे प्लास्टिकचे पट्टे वगैरे लावा म्हणजे या गाड्या स्लो होतील। आपण जर पाहिलं तर ईस्टवरनं येणारे पाण्याचे सगळे टँकर आहेत हे पाणी संपूर्ण सगळं जे आहे रस्त्यावर पाणी पडतंय आणि या पाण्यामुळे गाड्या स्केटिंग होत आहेत त्याच्यामुळे हे ब्रेक लागत नाहीये। दुसरी गोष्ट या ब्रिजचा या ठिकाणी बरेच आता लोक काही येऊन गेले। मला वाटते आता या ठिकाणी आमदार साहेब पण आले होते। आमदार साहेबांनी पण काहीतरी एक स्टेटमेंट केलं हे तुम्ही त्याचे माहिती घेतली असेल। आमदार साहेब आले फक्त 2 मिनिटं थांबले। आमदार साहेब जर म्हणत असतील तर या ठिकाणी अपघात वगैरे काही नाही। या जो उड्डाणपूल जो ओपनिंग झाल्यानंतर वारंवार अपघाताची मालिका जी वाढत चालली आहे मात्र आमदारांना विचारण्यात आला तेव्हा आमदारांनी वेगळंच प्रश्न दिला। आमदारांनी वेगळं उत्तर दिलं। इथं घोषणा द्यायला पहिले आमदारच पुढे होते। भारतीय जनता पार्टीचा विजय असो करणारे हेच आमदार बोलतात की घटना घडत नाहीत। मागे 10 दिवसापूर्वी याच्यामध्ये मधल्या गॅपमध्ये ईस्ट वरून येणारी एक हंटर गाडी होती ती सेम प्रकारे एक पलटी झाली मुलगामध्ये सेंटरला गेला। त्यावेळी आमदारांना माहिती ऍक्सिडेंट झाला। त्याच नंतर अर्ध्या तासाने रात्री 1 वाजता पुन्हा एका 4 व्हीलर कारचा ऍक्सिडेंट झाला आणि आजचा हा 3रा ऍक्सिडेंट। म्हणजे तुम्ही घोषणा ओपनिंग करायचं तुम्हीच घोषणा द्यायच्या आणि अपघात होत नाहीत। पहिली गोष्ट तुम्ही शहराची माहिती घ्या आणि नंतर त्याच्यावर बोला। नक्कीच ह्या पूर्ण उद्घाटन झालेल्या ज्या उड्डाणपूल आहे त्याच्या अपघाताची मालिका ही वारंवार वाढतच चालली आहे। मात्र स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी असं म्हटलंय का ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि काय उपाययोजना करता येईल ते सविस्तर करू। महेश गोयल, लोकशाही मराठी, विरार। त्याच्या वेळेस तुम्ही सुद्धा पैसे घेतले असं ते तुमच्या आरोपावर बोलतात। चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात त्याचं उदाहरण म्हणजे बाळमाणे। म्हणजे स्वतः हाराकिरी करायची, स्वतः इतरांना टोप्या घालायच्या आणि प्रामाणिकपणे माननीय उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या उद्धव साहेबांशी बेईमानी करून उद्धव साहेबांचा विश्वासघात करून विधान परिषदेच्या उमेदवारी मागे घ्यायची आणि मागे घेत असताना जे काय षडयंत्र रचलं गेलं ते आता उघड होत चाललेलं आहे। आणि म्हणून अशा या दल बदलू आणि विश्वासघातकी बाळमानेच्या प्रत्येक शब्दाला आता आम्हाला किंमत द्यायची गरज नाही आहे। परंतु विश्वासघातकी माणसाचं एक ना एक दिवस रूप स्पष्ट होतं आणि लोकांकडून त्याला त्याची जागा दाखवली जाते। तुम्ही ठाम आहात की काही पैसे घेतले गेले कारण तुम्ही काल म्हटलात 100% ह्या ज्या आताच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्याने माघार घेतलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी पैशाचं खूप मोठं डील झालेलं आहे। रायगड आणि देवगडमध्ये सगळीकडे चर्चा आहे की 20 खोक्यांचा बकरा आम्हाला मिळाला आणि म्हणून आमची निवडणूक सोपी झाली। त्यामुळे हे सगळे काही लोकांमधल्या ज्या चर्चा आहेत त्या सत्य आहेत। उद्धव ठाकरेंशी संपर्क होऊ शकला नाही म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असं ते म्हणतात।
धादांत खोटं आहे आणि असा खोटं बोलणाऱ्या बाळमानेला मला सांगू इच्छितो. काल जवळजवळ 3 वेळा माननीय संजय राऊत साहेबांशी त्यांनी फोनवर चर्चा केलेली आहे. काल सकाळी मिलिंद नार्वेकरांशी चर्चा केलेली आहे. परवाच्या दिवशी काल मातोश्रीवर मी भेटायला येतोय उद्धव साहेबांना. मी सॉफेटेलमध्ये राहिलाय. मी आत्ता गाडीत बसतोय, पुष्पगुच्छ घेतलाय, मी येतोय साहेबांना भेटायला, 5 मिनिटात भेटायला येतोय असं सांगून 2 दिवस घातले. 2 दिवस मातोश्रीवर बाळमाने भेटायला येणार म्हणून साहेब त्यांची वाट पाहत होते. तरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.